नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स अकॅडमीच्या ब्रह्मास्त्र या सिरीजमध्ये. तर ब्रह्मास्त्र जी सीरीज आहे, आपल्या सीरीजमध्ये आपण थिअरी आणि एम-सी-क्यू दोन्ही पण आपण पूर्णपणे कंप्लीट करून घेणार आहोत. आणि ही जी सीरीज असणार आहे तुमची नॉर्सेट, ई-एस-आय-सी, सी-आर-ई, आर-आर-बी आणि जे स्टेटच्या डी-एम-एल आणि डी-एच-एस सारख्या ज्या एक्झाम आहेत, तर दोन्हीची पण तुमची तयारी करून घेणार आहे. तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटची पण परिपूर्ण तयारी आणि तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या पण एक्झामची परिपूर्ण तयारी ब्रह्मास्त्र सीरीजमध्ये तुमची होणार आहे. जे सर्व ज्या कॉम्पिटिटिव्ह नर्सिंग एक्झाम आहेत, ते सर्व नर्सिंग एक्झामची तयारी होणार आहे. तर आपण इंटेग्युमेंटरी इंटिग्रोमेट्री सिस्टम सुरू केलेली आहे. इंटिग्रेटरी सिस्टममध्ये आपण स्किन बघितलेलं आहोत. त्यानंतर आपण बर्न बघितलंय. बर्नचे आपण एम-सी-क्यू पण केलेत. स्किनचे पण आपण एम-सी-क्यू केलेत. आजचा जो आपला टॉपिक आहे तो इन्फ्लॅमेशन आणि वुंड असा असणार आहे. हे आपला 4था एपिसोड आहे. जर कोणी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एपिसोड जर नसतील बघितले, तर त्याने अगोदर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एपिसोड बघायचा आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला काय करायचंय, शेअर करायचंय. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपल्या लँग्वेजमध्ये नॉलेज जे आहे ते मिळून जाणार आहे. ठीक आहे. चला तर सुरू करूया आपला आजचा टॉपिक इन्फ्लमेशन अँड वुंड्स. स्टार्ट करूया आपण इन्फ्लमेशन पासून. तर इन्फ्लमेशन म्हणजे काय आहे? इन्फ्लमेशन म्हणजे काय आहे, की कुठल्याही जो तुमची बॉडीची लोकलाइज्ड रिएक्शन आहे. इन्फ्लमेशन कुठल्याही तुमच्या बॉडीची जी आहे ना, ती एक लोकलाइज्ड रिएक्शन आहे. इन्फ्लमेशन ही एक आहे लोकलाइज्ड रिएक्शन आहे. रिएक्शन कशासाठी होते? टू न्यूट्रलाइज टू न्यूट्रलाइज ऑफेंडिंग एजंट. आणि हे काय आहे? एक प्रकारचं काय आहे? डिफेन्स मेकॅनिझम आहे. आपल्या शरीराचं एक प्रकारचं काय आहे? डिफेन्स मेकॅनिझम आहे. आपलं शरीर जेव्हाही कुठल्याही फॉरेन बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, फॉरेन बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, तर त्या फॉरेन बॉडीचा जो इफेक्ट आहे, तो नलिफाय करण्यासाठी, तो फॉरेन फॉरेन बॉडीचा इफेक्ट आहे, जो नलिफाय किंवा न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एक एक सीरीज ऑफ इव्हेंट होत असतो. एक सीरीज ऑफ इव्हेंट्स होत असतो. त्याला आपण प्रोसेस ऑफ इन्फ्लमेशन असं म्हणतो. प्रोसेस ऑफ इन्फ्लमेशन असं म्हणतो. बरं आता इन्फ्लमेशन आणि इन्फेक्शन याच्यामध्ये काही फरक आहे का? इन्फ्लमेशन आणि इन्फेक्शन याच्यामध्ये काही फरक आहे का? तर हो आहे. इन्फ्लमेशन काय आहे आणि इन्फेक्शन काय आहे? इन्फ्लमेशनमध्ये जो एजंट असतो, तो लाईव्ह असेल असं नाहीये आणि पण इन्फेक्शनमध्ये जो एजंट असतो ना, तो तिथे लाईव्ह एजंट असतो आणि तो प्रेझेंट असतो. प्रेझेंट असतो कुठं? ॲट द साइट ऑफ इन्फेक्शन. जिथे तुमचं इन्फेक्शन आहे, तिथे तुमचा तो पॅथोजन किंवा जो एजंट आहे, तो तिथे प्रेझेंट असतो. तो लाईव्ह असतो, तो ग्रो होतो तिथे, तो तिथेच मल्टिप्लाय होतो. ह्या सगळ्या जर क्रायटेरिया एखादी गोष्ट फिल करत असेल, एखादा एजंट फिल करत असेल, तर आपण काय म्हणतो त्याला ती एक इन्फेक्शियस प्रोसेस आहे, असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल एखादा बॅक्टेरिया आहे, फॉर एक्झाम्पल ई कोलाई बॅक्टेरिया आहे. तो तुमच्या युरिनरी ट्रॅकमध्ये गेलाय. युरिनरी ट्रॅकमध्ये गेलेला असताना आपण काय म्हणतो त्याला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालंय. किंवा पेशंटला यू-टी-आय झालेला आहे असं आपण म्हणतो. तर तो तिथला युकोलिया जो बॅक्टेरिया आहे, तो युरिनरी ट्रॅकमध्ये काय करतोय, लिव्ह करतोय, ग्रो करतोय आणि मल्टिप्लाय करतोय. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इन्फेक्शन असं म्हणतो. त्याच्या उलट इन्फ्लमेशन काय असतं, तिथं जो एजंट असतो, तो लाईव्ह नसतो. तो एजंट मतलब कुठलाही पॅथोजन असू शकतो, एखादं केमिकल असू शकतं किंवा एखाद्या पॅथोजनने सोडलेला केमिकल असू शकतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बी स्टिंग झाली आहे. बी स्टिंग म्हणजे एक मधमाशीने चावली तर मधमाशी चावली जिथे जिथे आता इन्फ्लमेशन झालं, तिथे तुम्हाला सूज येणार. हे तुमचा पार्ट आहे, जिथे इन्फ्लमेशन आहे, तिथे तुम्हाला सूज येणार. पण तिथे मधमाशी आता प्रेझेंट आहे का? तर नाही. मधमाशी आता तिथे प्रेझेंट नाहीये. म्हणजे तिथे ती लिव्हिंग तिथे नाहीये. तिथे मल्टिप्लाय होत नाही, तिथे ती ग्रो पण होत नाही. पण तिचे जे एन्झाइम्स तिने जे सोडलेत, त्या एन्झाइमच्या रिस्पॉन्समध्ये आपल्या बॉडीने पण काहीतरी केमिकल्स सोडलेत. ठीक आहे. आपल्या बॉडीनं पण काहीतरी केमिकल सोडलेत आणि ते केमिकल्स हे कशासाठी सोडलेत, तर त्या जे बी स्टिंग होती, जो मधमाशी आपल्याला चावली होती, तिने जे तिचे काही प्रॉडक्ट इंजेक्ट केलेत, त्याला नलिफाय करण्यासाठी, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्या बॉडीने काही केमिकल्स सोडलेले आहेत. ते केमिकल्स आणि ही जी सगळी प्रोसेस आहे, ते केमिकल्स न्यूट्रिफाय करण्याची, त्याला आपण इन्फ्लमेशन असं म्हणतो. पण आता मग आपली बॉडी कुठले-कुठले केमिकल्स तिथे सिक्रेट करते? तर आपली बॉडी त्या जे केमिकल सिक्रेट करते, ते अशा खूप साऱ्या फेजेस आहेत त्याच्या.
ठीक आहे. त्याच्या खूप साऱ्या फेजेस आहेत. ते काय सडन रिएक्शन जे आहे ते सडन रिएक्शन नाही आहे. त्याच्यामध्ये खूप सारे फेजेस असतात, खूप सारे चेंजेस जे आहेत ते बॉडीमध्ये होत असतात. तर कुठल्या-कुठल्या फेजेस आहेत त्याच्यामध्ये? तर तुमची पहिली फेज जी आहे, ती आहे इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स. फर्स्ट बॉडीचा रिस्पॉन्स असतो, तो म्हणजे इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स. इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स. तर याच्यामध्ये काय होतं माहिती आहे? व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन का होतं? कधी-कधी जे काही इन्फ्लेमेशन होणार त्याच्यामुळे ब्लीडिंग होण्याचे चान्सेस असतात. ब्लीडिंग होण्याचे चान्सेस असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तिथे काय झालेलं आहे? बी स्टिंग झालेलं आहे. बी स्टिंग झालेलं आहे. पण ते स्टिंग जे आहे खूप छोटे आहे. तरी पण तिथून ब्लड येण्याचे चान्सेस हे असू शकतात. म्हणून काय होतं तिथे सडन पहिल्यांदा व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं आणि व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होऊन तुमची ब्लीडिंग स्टॉप होते आणि मग नंतर काय होणार? व्हॅसोडायलेशन होणार. नंतर काय होतं? व्हॅसोडायलेशन होतं. व्हॅसोडायलेशन का होतं? तर तिथे भरपूर सारे केमिकल सिक्रीट होतात. केमिकल्स जे आहेत ते सिक्रेट होत असतात. कुठले-कुठले वेळेस केमिकल सिक्रेट होतात? तर तुमचं फर्स्ट आहे प्रोस्टॅग्लॅन्डिन, प्रोस्टॅग्लॅन्डिन. दुसरं आहे तुमचं ब्रॅडिकायनिन. त्यानंतर आहे तुमचं एन्डॉर्फिन्स. यासारखे जे हे आहेत, केमिकल्स आहेत, हे तिथे सिक्रीट होत असतात आणि व्हॅसोडायलेशन होतं. व्हॅसोडायलेशन ह्या प्रोस्टॅग्लॅन्डिनमुळे काय होतं? पेन होतं तिथे. त्यानंतर ब्रॅडिकायनिनमुळे काय होतं? पेन होतं. त्यानंतर एन्डॉर्फिन हा एक असा सबस्टन्स आहे, जो काय करतो? पेन कमी करण्याचं काम करतो. बाकी प्रोस्टॅग्लॅन्डिन आणि ब्रॅडिकायनिन काय करतात? यांच्यामुळे पेन वाढतं. तर व्हॅसोडायलेशन झालं म्हणजे तिथं काय होणार? कॅपिलरीची परमिएबिलिटी आहे. कॅपिलरी जी परमिएबिलिटी आहे, ती काय होणार? वाढणार. कॅपिलरी परमिएबिलिटी वाढली म्हणजे ही तुमची सेल आहे, ठीक आहे. ही तुमची सेल आहे. इथून तुमची ब्लड व्हेसल्स जात आहे आणि इथे जर तुमच्या ह्या एरियामध्ये जर कुठल्यातरी या एरियामध्ये जर तुमचा इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स सुरू झालेला आहे, तर काय होतं, ही जी सेल आहे, ही सेल काही केमिकल्स रिलीज करते आणि याच्यामुळे काय होतं व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढते. त्याच्यामुळे इथल्या ज्या ल्युकोसाइट्स आहेत म्हणजेच काय डब्ल्यू-बी-सी ज्या आहेत त्या बाहेर निघतात. त्याच्यानंतर काही प्रोटीन्स बाहेर निघतात. त्याला काय म्हणतो आपण एक्झुडेट म्हणतो. एक्झुडेट. हे जे काही बाहेर निघतं तर त्याच्यानंतर पस फॉर्मेशन होऊ शकतं. त्यानंतर याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, व्हेरियस केमिकल्स असतात जसे की प्रोस्टॅग्लॅन्डिन, ब्रॅडिकायनेट्स, एन्डॉर्फिन्स वगैरे हे सगळे इथे केमिकल्स येतात आणि हे सगळे केमिकल्स इथं प्रेझेंट झाल्यामुळं ह्या पार्टमध्ये काय होतं स्वेलिंग होते. त्यानंतर रेडनेस येतं. त्यानंतर पेन, त्याच्यानंतर इचिंग हे सगळे सिम्प्टम्स आपल्याला तिथं बघायला मिळतात. आता हे सगळे जे केमिकल्स आहेत, हे सिक्रेट कोण करतं? तर एक स्पेशलाइज्ड सेल आहे त्यासाठी. त्या सेलचं नाव आहे मास्ट सेल. ओके. मास्ट सेल. ही काय करते? हिस्टॅमाइन्स सिक्रेट करते. हिस्टॅमाइन्स सिक्रेट करते. त्याच्यानंतर अजून काय करते? ती कायनिन सिक्रेट करते. कायनिन सिक्रेट करते. कुठलं? फॉर ह्याचं एक्झाम्पल काय? कायनिनचं एक्झाम्पल आता आपण बघितलेलं आहे. ते म्हणजे ब्रॅडिकायनिन. हे काय करतं? पेन वाढवतं. हे जे तिथं सगळे केमिकल जो तिथे चेंजेस होतात, त्याच्यामुळे हे कसे आहेत, ही सगळी लोकल चेंजेस तिथं होत असतात. ही लोकल चेंजेस झाल्यामुळं इथे जे एक्झुडेट फॉर्म झालंय, हे एक्झुडेट जे फॉर्म झालेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं, इथे जे नर्व्ह एंडिंग असणार आहेत, ह्या एरियामध्ये जेवढ्याही नर्व्ह एंडिंग असणार आहेत, त्या नर्व्ह एंडिंगवर काय येतं, नर्व्ह एंडिंगवर प्रेशर येतं आणि म्हणून आपल्याला तिथे पेन जाणवतं. ठीक आहे. अजून काय जाणवतं आपल्याला तिथे वॉर्म्थ जाणवते. वॉर्म म्हणजे काय तो भाग जो आहे तो थोडासा गरम होतो. त्यानंतर स्वेलिंग, रेडनेस, पेन आणि इचिंग हे प्रायमरी तिथे आपल्याला बघायला मिळतात. हे झाली तुमची कुठली लोकलाइज रिएक्शन. पण जी बॉडीची सिस्टमिक डिफेन्स आहे, बॉडीचा सिस्टमिक डिफेन्स पण इथे काम करेल. बॉडीचा सिस्टम डिफेन्स काय काम करेल? तो तुमचे जे ल्युकोसाइट्स आहेत कॅपिलरी परमिएबिलिटी वाढल्यामुळं तुमचे ल्युकोसाइट्स काय झाले होते, बाहेर आले होते. तुमचे ल्युकोसाइट जे आहेत, ते इथून पूर्ण असे बाहेर आले होते. ल्युकोसाइट्स म्हणजे काय, डब्ल्यू-बी-सी बाहेर आले होते. आता हे बाहेर येऊन काय करणार, गप्प बसणार आहेत का? तर नाही. ते काय करणार आहेत, फॅगोसायटोसिस करणार आहेत. फॅगोसायटोसिस म्हणजे जो काही तुमचा पॅथोजेन असेल किंवा तिथे इथे काही ज्या पॅथोजेनने सिक्रेट केलेले केमिकल्स असतील, त्याला काय करणार आहेत, एन्गल्फ करणार आहेत. फॅगोसायटोसिस म्हणजे काय? हा काय एक सेल्युलर रिस्पॉन्स आहे. सेल्युलर रिस्पॉन्स अगेन्स्ट अगेन्स्ट अँटिजेन्स. अँटिजेन्स म्हणजे काय? कुठलाही फॉरेन पॅथोजन किंवा फॉरेन एखादी बॉडी असेल, जी की शरीराची इम्यून सिस्टम इव्होक करू शकते. त्याला आपण काय म्हणतो? अँटिजेन म्हणतो. अगेन्स्ट अँटिजेन टू
एन्गल्फ ते आणि त्याला काय करते डायरेक्ट गिळंकृत करतं. म्हणजे काय करतं गिळून घेतं. ही फॅगोसायटोसिसला तुम्ही प्रोसिजर बघितली असेल तर ही पहिल्यांदा समजा अँटिजन आहे. तर फॅगोसायटोसिस सेल काय करतं पहिले इथं येतं. ही फॅगोसायटिक सेल आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर ती काय करते थोडीशी अशी वाढते. त्यानंतर थोड्या वेळानंतर ती काय करते अशी वाढते आणि मग नंतर काही कालांतराने हे जो अँटिजन होता त्याला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेते आणि त्याला डिस्ट्रॉय करून टाकते. त्याला आपण काय म्हणतो फॅगोसायटोसिस म्हणतो. समजलं? तर इन्फ्लामेटरी रिस्पॉन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या मायनर गोष्टी ज्या आहेत, केमिकल चेंजेस जे आहेत, हे इन्फ्लामेटरी रिस्पॉन्समध्ये होत असतात. तुमची सेकंड जी फेज आहे, फेज नंबर 2 रिपेअर रिपेअर अँड रिजनरेशन. याच्यामध्ये काय होतं, जेव्हा एखादा इन्फ्लमेशन प्रोसेस होते, तिथेच आहे ना कोलॅजन फायबर्स कोलॅजन फायबर्स काय करतात, त्यांचं एक नेटवर्क तयार करतात. ते पण ते नेटवर्क कसं असतं, वीक असतं. कारण हे एक इनिशियल रिस्पॉन्स आहे. ओके. इनिशियल रिस्पॉन्स आहे आणि ते नंतर फेज 3 मध्ये काय होतं, हे वीकचं कन्व्हर्जन स्ट्रॉंगमध्ये होतं. त्याच्यानंतर फेज 2 मध्ये स्कार फॉर्मेशन होतो. त्याच्यानंतर एक्झुडेटचं प्रोडक्शन वाढतं. आपण बघितलं होतं, की फर्स्ट फेजमध्ये जे की इन्फ्लॅमेटरी फेज त्याच्यामध्ये काय झालं होतं, हे जो व्हेसल आहे, ब्लड व्हेसल आहे, त्याच्यातले काही प्रॉडक्ट्स बाहेर आले होते. का बाहेर आले होते? तर परमिएबिलिटी वाढली होती. परमिएबिलिटी वाढल्यामुळं काही प्रॉडक्ट्स बाहेर आले होते आणि ह्याच्यामुळं काय होणार होतं, हा एक्झुडेट जो आहे तो फॉर्म होतो. तर हे एक्झुडेटचे कंटेंट काय-काय होते? WBC होते. म्हणजेच काय? ल्युकोसाइट्स होते. त्याच्यानंतर सर्टन प्रोटीन्स होते, सर्टन केमिकल्स होते. हे एक्झुडेटचे कंपोनंट्स असतात. त्यानंतर आपली थर्ड स्टेज आहे ती म्हणजे फेज 3 रिमॉडेलिंग फेज किंवा मॅच्युरेशन फेज. त्याला आपण रिमॉडेलिंग किंवा मॅच्युरेशन फेज असं म्हणतो. तर रिमॉडेलिंग आणि मॅच्युरेशन फेजमध्ये काय होतं, जे तिथे कोलॅजन फायबरचं नेटवर्क झालं होतं, त्याला काय करायला होतं, इथं स्ट्रॉंग बनवलं जातं आणि जे रिपेअर आणि रिकन्स्ट्रक्शन म्हणजे कुठली? फेज 2 आपली. फेज 2 म्हणजे जे काही वीक वीक रिपेअर आणि रिकन्स्ट्रक्शन म्हणजे जे काही वीक बॉन्ड्स बनले होते, ते स्ट्रॉंग बनले जातात. त्यानंतर जे काही स्कार फॉर्मेशन होतं, त्याच्यामध्ये स्कार फॉर्मेशन जे आहे ते कमी होतं. म्हणजे स्कारची जी थिकनेस आहे स्कारची जी थिकनेस आहे, ती याच्यामध्ये कमी होते. आता एखाद्या साइडला इन्फ्लामेशन जे आहे एखाद्या साइडला झाले, इन्फ्लामेशन एखाद्या साइडला झालेलं आहे. त्याचे सायन्स कुठले-कुठले येणार आहेत? तर तिथे काय असणार आहे? रेडनेस असणार आहे, स्वेलिंग असणार आहे. त्यानंतर तिथे वार्मथ असणार आहे. तर पेन असणार आहे. त्यानंतर लॉस ऑफ फंक्शन. रेडनेस का असणार आहे? कारण तिथे हिस्टामाइन सिक्रेट झालेला आहे. हिस्टामाइन सिक्रेट झालेला आहे. कोणी केले? मास्ट सेलनी केले. मास्ट सेल का ॲक्टिव्हेट झाल्यात? कुठल्यातरी त्याला अँटिजेननी ॲक्टिव्हेट केले. मास्ट सेलला कुठल्यातरी अँटिजेन ॲक्टिव्हेट केले म्हणून मास्ट सेलने हिस्टामाइन सिक्रेट केले आणि हिस्टामाइन सिक्रेट झाल्यामुळे तिथे रेडनेस आलेली आहे. स्वेलिंग का आलेली आहे? कारण तिथे एक्झुडेट जो आहे तिथे जमा झाला त्याच्यामुळं स्वेलिंग आलेली आहे. पेन पण कशामुळे झाला? एक्झुडेटनी काय केले? नर्व्ह एंडिंगवर काय केलेलं आहे? नर्व्ह एंडिंगवर काय केलेलं आहे? प्रेशर टाकलेलं आहे. म्हणून पेन वाढलेला आहे. त्या तिथं वॉर्म्थ का झालेली आहे? तर कारण तिथं मेटाबॉलिझम जे आहे, मेटाबॉलिझम ते फास्ट झालेलं आहे. का फास्ट झालेलं आहे? कारण तिथे व्हेरियस केमिकल चेंजेस होत आहेत. केमिकल चेंजेस होत आहेत आणि ते चेंजेस एक्झोथर्मिक आहेत. एक्झोथर्मिक आहेत आणि तिथे कॅपिलरी परमिएबिलिटी वाढल्यामुळं ते चेंजेस अजून वाढत आहेत. म्हणून तिथे काय झालेलं आहे? वॉर्म्थ आहे. तर लॉस ऑफ फंक्शन म्हणजे काय? ज्या कुठल्याही पार्टला जिथेही इन्फ्लामेशन झालेलं आहे, त्या पार्टचं जो फंक्शन आहे, ते फंक्शन्स कमी होतं. फॉर एक्झाम्पल समजा तुमचा आता ओटायटिस झाला. एखाद्या पेशंटला ओटायटिस आहे. ओटायटिस म्हणजे काय? इन्फ्लामेशन ऑफ इयर, पार्टिक्युलरली मिडल इयर. तर
इयरचं फंक्शन काय आहे? हिअरिंग आहे. ओके. मेन फंक्शन इयरचं काय आहे? हिअरिंग आहे. तर जर तुमच्या पेशंटला ओटायटिस असेल, तर त्याला ऑब्व्हियसली हिअरिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम येणार आहे. त्याच्यामुळं जिथे इन्फ्लमेशन होतं, तिथले जी फंक्शन्स आहेत, ते पण लॉस होऊ शकतात. आतापर्यंत जे आपण काय-काय शिकले, एक क्विक रिव्हिजन आपण आता करून घेणार आहोत. ठीक आहे. इन्फ्लेमेशन काय आहे आपलं? एक बॉडीची लोकलाइज्ड रिएक्शन आहे. ती रिएक्शन का असते? कारण कुठलातरी एक अँटिजेन बाहेर आलाय. त्या अँटिजेनचा इफेक्ट जो आहे, तो आपल्याला नलिफाय करायचा आहे किंवा न्यूट्रलाइज करायचा आहे. म्हणून तिथे इन्फ्लेमेशन होत असतं. बरं ते इफेक्ट बॉडी कशी हे करते, नलिफाय करते किंवा न्यूट्रलाइज करते? त्याच्या व्हेरियस मेथड्स आहेत. काय करतं बॉडी? केमिकल सिक्रेट करतं. कुठले-कुठले केमिकल सिक्रेट करतं? प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेट करतं. त्याच्यानंतर एंडोर्फिन सिक्रेट करतं. ब्रॅडिकायनिन सिक्रेट करतं. हिस्टामाइन सिक्रेट करतं आणि असं करून आणि व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढवतो. व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढल्यामुळे काय होतं डब्ल्यू-बी-सी बाहेर येतात, वेसल्सच्या बाहेर येतात आणि इंटरस्टिशियममध्ये जे काही इन्फ्लेमेशन चालू आहे आणि जो काही इन्फ्लेमेशन चालू असण्याच्या मागे जो कोणी जिम्मेदार एजंट आहे, त्याला काय करतात फायगोसायटोसिस करतात, त्याला एन्गल्फ करतात. ठीक आहे. इथपर्यंत समजलं होतं की इन्फ्लेमेशन नेमकं होतं काय? त्यानंतर आपण काय बघितलं होतं, की इन्फ्लेमेशन आणि इन्फेक्शनमध्ये काय डिफरन्स आहे तो बघितला. मेजर डिफरन्स काय आहे, की इन्फेक्शनमध्ये जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो तिथे प्रेझेंट असतो, तिथे ग्रो होतो, तिथे मल्टिप्लाय होतो आणि इन्फ्लेमेशन तसं नसतं. तो जो एजंट असतो, तो लाईव्ह एजंट मे बी असू शकतो, नसू शकतो. तिथे ग्रो होत नाही तो आणि तिथे मल्टिप्लाय पण तो नाही होत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघत होतो, की इन्फ्लेमेशनच्या काय बघितल्या आपण फेजेस बघितल्या. तर फेजेसमध्ये आपल्याला 3 फेजेस आहेत. एक आहे इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स, दुसरी आहे आपली रिपेअर अँड रिकन्स्ट्रक्शन, तिसरी होती आपली रिमॉडेलिंग किंवा मॅच्युरेशन फेज. ठीक आहे. तर फर्स्ट फेज जी आहे आपली ती इन्फ्लेमेटरी याच्यामध्ये काय होतं पहिले व्हासोकन्स्ट्रक्शन होतं, नंतर व्हासोडायलेशन होतं. व्हासोकन्स्ट्रक्शन का होतं? त्याच्यातली ब्लीडिंग स्टॉप करण्यासाठी होतं. हिमोस्टॅसिससाठी व्हासोकन्स्ट्रक्शन होत असतं. त्याच्यानंतर बघितलं आता आपण बघितलं की तिथे व्हासोडायलेशन पण होत आहे. व्हासोडायलेशन का होत आहे? कॅपिलरी परमिएबिलिटी वाढवायची आहे बॉडीला आणि आपल्याला काय करायचं होतं एक्झुडेट फॉर्मेशन करायचं होतं. म्हणून आपल्याला काय झालेलं आहे तिथे व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं की फेज 2 जी होती रिपेअर अँड रिजनरेशन. याच्यामध्ये काय होतात कोलेजन फायबर्स तयार होतात. एक फायबरची मेश तयार होते आणि याच्यामुळे काय होतं एक स्कार फॉर्मेशन तिथं तयार होतं आणि एक्झुडेटचं प्रोडक्शन जे आहे ते या फेजमध्ये वाढत असतं. त्यानंतर फेज 3 मध्ये काय होतं, जे फेज 2 मध्ये झाले, जे कोलेजन फायबर्सचे बॉन्ड जे होते ते वीक होते. ते आता काय झालेले आहेत, स्ट्राँग झालेले आहेत. स्कारची थिकनेस काय झालेली आहे आता कमी झालेली आहे. म्हणजे जी हीलिंगची प्रोसेस आहे ती आता कंप्लीट होत आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघणार आहोत, की आपण जे काही केमिकल चेंजेस झालेले होते, ते काय-काय होते? ते आपण एकदा रिवाईज करणार आहोत. केमिकल चेंजेस, इन्फ्लेमेशन ते आपण काय करणार आहोत एकदा रिवाईज करणार आहोत. पहिलं बघणार आहोत आपण प्रोस्टाग्लॅंडिन. प्रोस्टाग्लॅंडिनचं काय काम आहे? इन्क्रीज व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी आणि काय करणार? पेन वाढवतं. दुसरं आहे आपलं ब्रॅडिकायनिन. हे पण काय काम करतं? सेम काम करतं. इन्क्रीज व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी आणि पेन पण वाढवतं. नंतर काय? हिस्टॅमाइन. हिस्टॅमाइन काय करतं? ॲलर्जिक रिएक्शन करतं. त्यामुळे काय होतं? स्वेलिंग वाढते, इडेमा वाढतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एंडोर्फिन्स. एंडोर्फिन्स हे डिलेड रिएक्शन आहे. याच्यामध्ये काय होतं? पेन कमी होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे केमिकल चेंजेस आहेत याच्यामुळे काय होतात? व्हॅस्क्युलर चेंजेस होत असतात. कुठले-कुठले चेंजेस होतात? प्रोस्टाग्लॅंडिन्स, ब्रॅडिकायनिन, हिस्टामाइन आणि एंडोर्फिन. हे काय? हे मेजर केमिकल जे आहेत ते इन्व्हॉल्व्ड आहेत. ही सगळी जी होती ती आपली आतापर्यंतची इन्फ्लामेशन इन्फ्लेमेशन या टॉपिकबद्दलची एवढी इन्फॉर्मेशन होती. त्यानंतर इन्फ्लेमेशन हा टॉपिक अ, एवढा हा टॉपिक जो आहे तो आपला इथे एंड होतो आहे. त्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट टॉपिक जो आपण आज स्टार्ट करणार आहोत तो वुंड. त्याच्यामध्ये आपण इन्फ्लेमेशन आणि वुंड हा आपला टॉपिकचं नाव होतं. त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन हे संपलेलं आहे. आता आपण नेक्स्ट स्टार्ट करणार आहोत ते म्हणजे वुंड. ठीक आहे. तर वुंड वुंड म्हणजे काय आहे? स्किनची कंटिन्युइटीमध्ये काय होतं? स्किनच्या कंटिन्युइटीमध्ये ब्रेक होतो. स्किनच्या कंटिन्युइटीमध्ये ब्रेक होतो किंवा स्किनच्या इंटिग्रिटीमध्ये इंटिग्रिटीमध्ये जेव्हा आपण ब्रेक होतो, तेव्हा आपण काय म्हणतो त्याला वुंड झाला असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल ही तुमची स्किन आहे.
आणि जर काहीतरी तुम्हाला ट्रॉमा झालेला आहे आणि हे जे तुमची स्किनचे एजेस आहेत, हे दूर झालेले आहेत, तेव्हा आपण काय म्हणतो इथे आपल्याला वुंड फॉर्म झालेला आहे, असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर जे वुंड आहेत, ते जे वुंड आहेत, ते कसे असू शकतात? त्याचे 2 टाइप असतात. वुंडचे जे टाइप आहेत, ते 2 आहेत. कुठले? ॲक्यूट आणि क्रोनिक. ॲक्यूट म्हणजे काय? की जे अचानक वुंड झालेले आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? ॲक्यूट वुंड असं म्हणतो आणि जे खूप दिवसापासून आहेत, खूप दिवसापासून वुंड जे आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? क्रोनिक वुंड असं म्हणतो. तर अचानक होणारे वुंड कुठले-कुठले असू शकतात? जसं की सर्जिकल वुंड, जो की आपण काय कधी कुठली प्लॅन्ड सर्जरी किंवा एमर्जन्सी सर्जरी एखाद्या पेशंटची केली आणि जो आपण तो इन्सिजन घेतलेला आहे, त्या इन्सिजनला आपण काय म्हणतो? ॲक्यूट वुंड असं म्हणतो किंवा ट्रॉमा झालेला आहे. तुमचा कुठेतरी ॲक्सिडेंट झाला वगैरे काय झालं किंवा ट्रॉमा लागला, तर त्याला आपण काय म्हणतो? ॲक्यूट वुंड असं म्हणतो आणि क्रोनिक वुंड जे वुंड खूप दिवसापासून स्लोली प्रोग्रेस होत असतात, त्याला आपण काय म्हणतो? क्रोनिक वुंड म्हणतो. त्याचे एक्झाम्पल कुठले आहे तुमचं? डायबेटिक वुंड, डायबेटिक फूट. डायबेटिक पेशंटमध्ये जे वुंड्स होतात, त्याला आपण डायबेटिक फूट म्हणतो. त्यानंतर प्रेशर अल्सर्स. प्रेशर अल्सर्स त्यालाच दुसरं नाव काय आहे? बेड सोर. त्यालाच दुसरं नाव काय आहे? डेक्युबिटस अल्सर. डेक्युबिटस अल्सर. हे प्रेशर सोर्सेस तिन्ही पण नाव आहेत. प्रेशर सोर, बेड सोर आणि डेक्युबिटस अल्सर. हे कधी होतात? जे बेड रिडन पेशंट आहेत, बेड रिडन पेशंट आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला प्रेशर अल्सर बघायला मिळतात. प्रेशर अल्सर किंवा जे बेड सोर आपण कसे प्रिव्हेंट करू शकतो? पेशंटला आपण काय करू शकतो? वॉटर मॅट्रेस देऊ शकतो. वॉटर मॅट्रेस देऊ शकतो. त्याच्यानंतर पेशंटची पोझिशन आहे, पोझिशन जे आहे ते आपण 2 अवरली चेंज करायची आहे. 2 अवरली चेंज करू शकतो. असं करून आपण काय करू शकतो? पेशंटचं प्रेशर सोर किंवा बेड सोर आपण काय करू शकतोय? प्रिव्हेंट करू शकतोय. तर हे झाले वुंडचे टाइप ॲक्यूट आणि क्रोनिक. काही जी वुंड जे आहे त्यांची हीलिंगचे जे मेकॅनिझम आहे, वुंड हीलिंगचे जे मेकॅनिझम आहेत, ते कुठले-कुठले आहेत? ते आपल्याला आता बघायचं आहे. त्यामध्ये 3 मेकॅनिझम आहेत. एक आहे प्रायमरी इंटेन्शननी, एक आहे सेकंडरी इंटेन्शननी, एक आहे टर्शियरी इंटेन्शननी. प्रायमरी इंटेन्शन, वुंड हीलिंग बाय प्रायमरी इंटेन्शन, वुंड हीलिंग बाय सेकंडरी इंटेन्शन आणि वुंड हीलिंग बाय टर्शियरी इंटेन्शन. तर प्रायमरी इंटेन्शनमध्ये काय असतं? मिनिमल टिश्यू जो आहे ना, तो डॅमेज झालेला असतो. खूप मिनिमल टिश्यू डॅमेज असतो. त्याच्यामुळं वुंड एजेस जे असतात, ते खूप जवळ-जवळ असतात. वुंड एजेस जे असतात ना, ते वुंड एजेसमध्ये जो डिस्टन्स असतो, तो खूप कमी असतो. वुंड एजेस जे असतात, ते जवळ-जवळ असतात. कारण तो असा एक शार्प वुंड असतो. आपण सर्जरीमध्ये जेव्हा इन्सिजन क्रिएट करतो, त्याच्या इन्सिजनचे जे हे आहे, डिस्टन्स आहे, तो खूप असा जवळ असतो. त्यानंतर सेकंडरी इंटेन्शनमध्ये काय असतं, वुंड एजेसमध्ये खूप गॅप असतो. वुंड एजेसमध्ये गॅप असतो. त्यानंतर तिथं पॉकेट तयार होऊ शकतं. पॉकेट तयार होतं म्हणजे काय होतं, तिथला टिश्यू आहे तो खूप डॅमेज झालेला आहे. टिश्यू डॅमेज झाला असल्यामुळं तिथं पॉकेट तयार होतं. त्याच्यानंतर याला आपण सेकंडरी इंटेन्शन इज अल्सो नोन ॲज हीलिंग बाय ग्रॅन्युलेशन. असं का म्हणतो आपण? कारण याच्यामध्ये ना ग्रॅन्युलेशन टिश्यू फॉर्म होतो. ग्रॅन्युलेशन टिश्यू फॉर्म होतो. जे आपलं पॉकेट झालेलं आहे, पॉकेट जे झालेलं आहे, त्या पॉकेटला हा ग्रॅन्युलेशन टिश्यू भरून काढण्याचं काम करतो. भरून कोण काढतं? पॉकेटला, तर ग्रॅन्युलेशन टिश्यू काढतो. याचे एक्झाम्पल काय आहेत? लॅसरेशन किंवा ट्रॉमा आणि प्रायमरी इंटेन्शनचे तुम्हाला मी एक्झाम्पल काय सांगितलं होतं? सर्जिकल वुंड. याचं एक्झाम्पल काय आहे? लॅसरेशन आणि ट्रॉमा हे कशाचे एक्झाम्पल आहेत? सेकंडरी इंटेन्शनचे एक्झाम्पल आहेत. तर टर्शियरी इंटेन्शन काय आहे? त्यामध्ये वुंड जे आहेत ना, ते खूप डीप असतात. वुंड डीप असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय असतं? रिसुचरिंग करायला लागतं. रिसुचरिंग करायला लागतं म्हणजे काय? आपण जी अगोदर सुचरिंग केली होती, ते काढून आपण तो काय करायला लागतं? परत ड्रेनेज टाकायला लागेल आणि परत तिथे सुचर करायला लागेल. त्याच्यानंतर हे जे वुंड आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन प्रेझेंट असतं. त्यानंतर याच्यामध्ये पण ग्रॅन्युलेशन होतं. ठीक आहे. मी तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी या वुंडचे इमेज दाखवतो. त्यामुळे तुम्हाला समजून येणार. ही जी आहे ती तुमचा फर्स्ट जी इमेज आहे तुमची, ती प्रायमरी इंटेन्शनची आहे. याच्यामध्ये काय होतंय बघा, ही जी इमेज आहे, ती प्रायमरी इंटेन्शनची आहे. याच्यामध्ये काय वुंडचा जो सर्जिकलचा वुंड आहे, तो एकदम शार्प आहे आणि याच्यामध्ये वुंडच्या एजेसमधला जो गॅप आहे, तो खूप कमी आहे. त्यामुळे आपण काय केलं इथं सुचरिंग केलं की लगेच तो वुंड काय होणार? क्लोज होणार आणि जसे हे सुचर आपण इथून काय केले, रिमूव्ह केले. आपल्याला इथे मिनिमम
स्कार फॉर्म होतात किंवा कधी-कधी स्कार फॉर्म होत नाही आणि झाला तर तो काही दिवसानंतर ठीक होतो. त्यानंतर जी हा होता आपला प्रायमरी इंटेन्शन. हा आहे आपला सेकंडरी इंटेन्शन. सेकंडरी इंटेन्शनमध्ये काय होतं, ऊनचे एजेस जे होते, ज्यामध्ये गॅप खूप जास्त होता. त्यानंतर इथं आपला ग्रॅन्युलेशन टिश्यू हा जो पिंक कलरचा दिसतोय तुम्हाला, हा आपला काय आहे, ग्रॅन्युलेशन टिश्यू आहे. आपण या ऊनला लगेच क्लोज करू शकत नाही. का? कारण इथे पॉकेट तयार झालेलं आहे आणि इथे ही जोपर्यंत हा आपला ग्रॅन्युलेशन टिश्यू इथपर्यंत असा भरून येत नाही, भरून आल्याच्या नंतरच मग आपण काय करू शकतो, हे पूर्ण एकदा ऊन क्लोज करू शकतो आणि याच्यामध्ये काय होतं, स्कार फॉर्मेशन होतं आणि स्कार कसं असतं, मिनिमल स्कार फॉर्मेशन याच्यामध्ये पण होत असतं. हा जो आहे आपला टर्शरी इंटेन्शनचा वुंड हीलिंगचा इमेज आहे. याच्यामध्ये काय होतं वुंड खूप डीप असतो आणि इथं पॉकेट फॉर्मेशन झालेलं आहे. इथे जोपर्यंत ग्रॅन्युलेशन टिश्यू येत नाही, तोपर्यंत आपण इथे जोपर्यंत काय होत नाही, ग्रॅन्युलेशन टिश्यू येत नाही, तोपर्यंत आपण काय करू शकत नाही आहात, जोपर्यंत ग्रॅन्युलेशन टिश्यू येत नाही, तोपर्यंत आपण त्या वुंडला काय करू शकत नाही, क्लोज करू शकत नाही. आपल्याला काय करायला लागणार, रिस्ट्रक्चरिंग पण इथे करायला लागू शकते. रिस्ट्रक्चरिंग करत आपण कसं करतो, हे विंडो एवढाच क्लोज करणार. त्याच्यानंतर हा एवढा जो विंडो राहणार, त्याच्यानंतर मग परत थोडंसं अजून क्लोज करणार, परत अजून थोडंसं क्लोज करणार. इथे इन्फेक्शन पण प्रेझेंट असणार. इन्फेक्शन साठी आपण काय करणार, इथे ड्रेन टाकणार. इथे अशी पाईप टाकणार, जेणेकरून काय होणार, ते इन्फेक्शन सगळं आपण इथून ड्रेन करू शकू नेहमी. आणि मग नंतर आपल्याला असा हे वुंड होणार आणि इथे हा जो वुंड आहे, याच्यामध्ये स्कार फॉर्म होतो. स्कार फॉर्म होतो. कधी-कधी इथे किलॉइड फॉर्म होतो. ठीक आहे. किलॉइड काय आहे? हायपरट्रॉफिड स्कार आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजले. कुणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी वुंड हीलिंगमध्ये. प्रायमरीमध्ये काय बघितलंय आपण? प्रायमरीमध्ये आपण बघितलंय, की जे वुंड हीलिंग असतं ते खूप वुंड हीलिंगमध्ये जे एजेस असतात ते खूप काय असतात, मिनिमल असतात. ज्यामध्ये डिस्टन्स खूप कमी असतो. त्याच्यानंतर सेकंडरीमध्ये आपण काय बघितलं, वुंड एजेसमध्ये गॅप असतो. टर्शरीमध्ये आपण काय बघितलं, इथे गॅप तर असतो. वुंड खूप डीप असतो. ते पॉकेट तयार होतो. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघितलं होतं प्रायमरी इंटेन्शनचं आपण एक्झाम्पल काय बघितलं होतं, सर्जिकल वुंड बघितलं होतं. सेकंडरीचं आपण एक्झाम्पल काय बघितलं होतं, ट्रॉमा बघितलं होतं आणि टर्शरीचं आपण एक्झाम्पल काय बघितलं, तर इन्फेक्टेड वुंड बघितलंय. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं की ग्रॅन्युलेशन टिश्यू कुणाकुणामध्ये असतो, सेकंडरी आणि टर्शियरी वुंड हीलिंग जिथं असते, तिथे आपण काय असतं आपला ग्रॅन्युलेशन टिश्यू प्रेझेंट असतो. प्रायमरीमध्ये ग्रॅन्युलेशन टिश्यू नसतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय बघायचंय, फॅक्टर्स अफेक्टिंग नंतर आपल्याला बघायचंय फॅक्टर्स अफेक्टिंग वुंड हीलिंग. असे कुठले फॅक्टर्स आहेत, जे की वुंड हीलिंगला अफेक्ट करू शकतात. फर्स्ट आहे तुमचा एज. जेवढी पेशंटची एज जास्त असणार आहे, तेवढं पेशंटचं वुंड हीलिंग जे आहे ते स्लो असणार आहे. म्हणजे म्हातारे पेशंट आहेत, जे जेरियाट्रिक पेशंट आहेत, त्यांच्यामध्ये जर एखादी जखम झाली, ती लवकर भरून येत नाही. पण तेच जर एखाद्या यंग एजच्या मुलांमध्ये जे वुंड झालेलं असेल, तर ते खूप लवकर भरून येतं. ठीक आहे. त्यामुळे एज जो आहे, जेवढी एज वाढणार आहे, तेवढं तुमचं वुंड हीलिंग जी आहे, ती स्लो होणार आहे. दुसरा पॉइंट आहे आपला, तो म्हणजे हिमोरेज. ठीक आहे. हिमोरेज म्हणजे काय? ब्लड लॉस. जेवढा तुमचा ब्लड लॉस होणार, एखाद्या जागेवरून तुमचा ब्लड लॉस झाला, तर तिथे काय होणार? टिश्यू परफ्युजन कमी होणार. टिश्यू परफ्युजन कमी होणार. ते क्लॉट्स फॉर्म होणार. क्लॉट्स फॉर्म होणार. त्या क्लॉट्समध्ये काही वेळानंतर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं जिथे हिमोरेज झालेला असतो, तिथे टिश्यू परफ्युजन कमी झाल्यामुळे टिश्यू परफ्युजन म्हणजे काय? एखाद्या ब्लडला किंवा टिश्यूला एखाद्या सेलला किंवा टिश्यूला काय होतं? रक्ताचा पुरवठा जो आहे, त्याला आपण काय म्हणतो? परफ्युजन असं म्हणतो. तर एखाद्या टिश्यूला रक्ताचा पुरवठा जर कमी झाला, तर तिथे काय होणार आहे? वुंड जे आहे ते डिलेड हीलिंग होणार आहे. जेवढा रक्तपुरवठा जास्त असणार, तिथे काय होणार आहे? हीलिंग काय असणार आहे? लवकर होणार आहे. त्याच्यानंतर आपलं थर्ड आहे हायपोव्हॉल्युमिया. हायपोव्हॉल्युमिया. हायपोव्हॉल्युमियाचा पण सेम कन्सेप्ट आहे. जर तुमचा हेमोरेज जास्त झाला, तर पेशंटला अल्टिमेटली हायपोव्हॉल्युमिया होणार आहे. ब्लड लॉस झाला तर आणि ते टिश्यू परफ्युजन कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? तुमचं जे आहे ते वुंड हीलिंग जे आहे ते काय होणार आहे? डिलेड होणार. वुंड हीलिंग काय होणार आहे? डिलेड होणार. नेक्स्ट आपला पॉइंट आहे तो म्हणजे इडेमा. इडेमा जास्त झाल्यामुळं जे मास्ट सेल आहे ते ॲक्टिव्हेट झाल्यामुळं मास्ट सेल ॲक्टिव्हेट झाल्यामुळं काय होतंय? इडेमा होणार. मास्ट सेल काय करतं? हिस्टामाइन सिक्रेट करतं. त्याच्यामुळे काय होतंय, जेवढा इडेमा जास्त असणार आहे, तेवढं पेशंटचं वुंड हीलिंग जे आहे, ती कमी होते. नेक्स्ट आहे आपलं न्यूट्रिशन. पेशंटचं जे न्यूट्रिशन आहे, त्याच्यावरून पण डिपेंड करतं, की वुंड हीलिंगची जी प्रोसेस आहे, ती फास्ट असणार आहे का स्लो असणार आहे. पेशंटने जर कॅलरीज जास्त घेतल्या, त्याच्यानंतर प्रोटीन जास्त घेतलं, प्रोटीन जर जास्त खाल्लं, तर वुंड हीलिंगची जी प्रोसेस आहे, वुंड हीलिंगची जी प्रोसेस आहे, ती काय होणार आहे? फास्ट होणार.
ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 6th पॉइंट आहे आपला फॉरेन बॉडीज. या सगळ्या तुम्हाला नोट्स बनवून घ्यायच्या आहेत. मी जसं लिहितो तसं तुम्हाला तुमच्या नोट्स लिहायला पाहिजे. नोट्स लिहायचा तुम्हाला क्रायटेरिया सांगितला होता. वर एपिसोडचे नंबर टाकायचे आहेत 1, 2, 3, 4 आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला काय मी जो टॉपिक शिकवला त्या टॉपिकच्या नोट्स लिहायच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉइंट होता फॉरेन बॉडीज. फॉरेन बॉडीज फॉर एक्झाम्पल तिथे जिथे वुंड आहे, हा तुमचा वुंड आहे आणि ह्या वुंडमध्ये जर एखादा फॉरेन बॉडी असेल, तर जी वुंड हिलिंगची प्रोसेस आहे, वुंड हिलिंगची प्रोसेस जी आहे ती स्लो होते. स्लो का होते? एक्झाम्पलनुसार सांगतो तुम्हाला. एखादा आर-टीचा पेशंट आहे, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचा पेशंट आहे आणि मोस्ट कॉमनली बघायला मिळते की आर-टीच्या पेशंटमध्ये जे आहे ना, ते वुंड खूप अनक्लीन असतात. खूप त्याच्यामध्ये डर्ट असते, माती वगैरे साचलेली असते. ती जर आपण व्यवस्थित फ्लश आउट नाही केली, तर ती तिथेच राहणार आणि तिथे जर तिथे राहिली, तिथं काय होणार त्याला इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन होतं, पस फॉर्म होतो आणि त्याच्यामुळे काय होते, वुंड हिलिंग जी आहे ना, वुंड हिलिंग वुंड हिलिंग स्लो होते. वुंड हिलिंग स्लो होते. त्यामुळे फॉरेन बॉडी ज्या आहेत आपल्याला सगळ्या काढायच्या असतात. अगोदर ड्रेसिंग करण्याच्या अगोदर किंवा वुंड क्लोज करण्याच्या अगोदर सर्व फॉरेन बॉडीज ह्या आपण रिमूव्ह केल्या पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण सुचरिंग केली पाहिजे. नेक्स्ट आहे आपलं हायपॉक्सिया. नेक्स्ट पॉइंट आहे हायपॉक्सिया. जर एखाद्या टिश्यूला ऑक्सिजन कमी पडत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? हायपॉक्सिया झालेला आहे असं म्हणतो आणि त्याच्यात काय होतं इस्केमिक चेंजेस होतात आणि वुंड हिलिंग जे आहे ते स्लो होते. नेक्स्ट आहे आपला पॉइंट मेडिसिन. सर्टेन मेडिसिन जसे की फॉर एक्झाम्पल स्टेरॉइड्स घ्या. स्टेरॉइड्स काय करतात? तुमची इम्युनिटी कमी करतात, इम्युनो सप्रेशन करतं. स्टेरॉइड काय करतात? इम्युनो सप्रेशन करतात. अजून काय करतात? इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स जो बॉडीचा इन्फ्लॅमेटरी जो नॅचरली चालू आहे, इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स जो नॅचरली चालू आहे, त्याला काय करतात? कमी करतात आणि त्याच्यामुळं काय होतं, जी प्रोसेस आहे इन्फ्लॅमेशनची ती कंप्लीट होऊ शकत नाही आणि जी वुंड हिलिंग आहे, वुंड हिलिंग जी आहे ती काय होते? डिलेड होते. वुंड हिलिंग काय होते? डिलेड होते. ठीक आहे. हे आतापर्यंत आपण काय बघितले होते, की फॅक्टर्स अफेक्टिंग वुंड हिलिंग. फॅक्टर्स अफेक्टिंग वुंड हिलिंग आपण काय-काय बघितले? एज, जेवढं एज जास्त तेवढं वुंड हिलिंग स्लो होणार. त्यानंतर हिमोरेज, जर हिमोरेज झालं तर टिश्यू परफ्युजन कमी होणार आणि टिश्यू परफ्युजन कमी झाल्यामुळं तिथं वुंड हिलिंग व्यवस्थित होणार नाही. हायपोव्हॉलेमियाचा पण आपण सेम कन्सेप्ट बघितला, की जेवढं जास्त ब्लड लॉस होणार तेवढा पेशंट हायपोव्हॉलेमियामध्ये जाणार आणि परफ्युजन कमी होणार. पेरिफेरल परफ्युजन कमी होणार. इडेमामध्ये काय होणार? एवढा जास्त इडेमा असणार तेवढं तुमची वुंड हिलिंग स्लो होणार. न्यूट्रिशन जेवढं तुम्ही प्रोटीन्स हाय प्रोटीन रिच पेशंटला डायट देणार तर तुमची वुंड हिलिंग होणार. का? कारण प्रोटीन्स काय आहेत? बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. बॉडीमधले बिल्डिंग ब्लॉक्स कोणी असेल तर ते प्रोटीन्स आहेत. म्हणून जे काही पेशंट असतात ज्यांना आर-टीचे वगैरे पेशंट आहेत किंवा ऑर्थोचे पेशंट असतात त्यांना आपण काय सांगतो, की हाय प्रोटीन डायट घ्यायला सांगतो. ज्याच्यामुळे त्यांचं वुंड काय आहे ते लवकरात लवकर भरून येईल. त्यानंतर आपण अजून काय सांगतो, की व्हिटॅमिन सी रिच फूड खा. व्हिटॅमिन सी काय करतं? एक तर तुमचं वुंड हिलिंगमध्ये मदत करतं. त्याच्यानंतर इन्फेक्शन पासून रोखतं. त्याच्यानंतर तुमची इम्युनिटी वाढवतं. त्यानंतर हाय कॅलरी फूड खायचंय. त्यानंतर फॉरेन बॉडी जर तिथं असतील तर ते रिमूव्ह करायच्या. जर फॉरेन बॉडी असेल तर वुंड हिलिंग काय होते? स्लो होते. त्यानंतर आपण मेडिकेशन्स बघितले. काही-काही मेडिकेशन जसं की स्टेरॉइड्स काय करतात? इम्युनो सप्रेशन करतात. त्याच्यानंतर अजून काय करतात? तुमचे इन्फ्लॅमेटरी जो रिस्पॉन्स आहे त्याला कमी करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? स्टेजेस ऑफ वुंड हिलिंग. स्टेजेस ऑफ वुंड हिलिंग आपण बघणार आहोत. वुंड हिलिंग जे आहे ते कुठल्या-कुठल्या स्टेजेसमध्ये होत असतं. तर त्याच्यामध्ये वुंड हिलिंगच्या स्टेजेस आहेत त्या आहेत 4. कुठले-कुठले आहेत? हिमोस्टॅसिस, त्याच्यानंतर आहे इन्फ्लामेशन, त्यानंतर आहे प्रॉलिफरेशन, त्यानंतर आहे मॅच्युरेशन. त्यालाच काय म्हणतात रिमॉडेलिंग म्हणतात. ठीक आहे. इन्फ्लामेशन आणि वुंड हिलिंग हा टॉपिक जो आहे तो खूप इंटरकनेक्टेड आहे. त्यामुळे आपण दोन्ही पण एकदाच बघत आहोत. ठीक आहे. हिमोस्टॅसिसमध्ये काय होतं स्टार्टिंगला हिमोस्टॅसिस. स्टॅसिस म्हणजे काय? स्टॅसिस वर त्यासाठी आहे स्टॉप. हिम काय स्टॉप करायचं? हिमो. हिम म्हणजे काय? ब्लड. ब्लडला आपल्याला काय करायचं? स्टॉप करायचं. तर बॉडीचा नॅचरल रिस्पॉन्स काय असतो? जिथेही आपल्याला ऊन झाले, तिथं पहिल्यांदा काय होणार? व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होणार. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होणार आणि व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे जी ब्लीडिंग आहे ती स्टॉप होते. मग जेव्हा आपल्याला ॲक्सिडेंट वगैरे होतो, तेव्हा ते आपल्याला खरचटलेलं वगैरे असेल, तर तिथे काय होणार? अगोदर व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होऊन ब्लड तुमचं स्टॉप होणार आणि अ, ते प्लेटलेट ॲग्रीगेशन आहे, तिथे जे नंतर काय होणार? ब्लड स्टॉप झाल्याच्यानंतर काय होणार माहिती आहे? काय होणार? तिथं फायब्रिन्स ॲक्टिव्ह होणार. फायब्रिन्स काय होणार? ॲक्टिव्ह होणार. फायब्रिन्स ॲक्टिव्ह नसतात, ते फायब्रिनोजन. फायब्रिनोजन ह्या इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. हा काय आहे? इनॅक्टिव्ह फॉर्म आहे.
इनएक्टिव्ह फॉर्म आहे. जसं तुमच्या बॉडीला कट वगैरे होतो, तो काय होतो फायब्रिनोजन कशामध्ये कन्व्हर्ट होतो? फायब्रिनमध्ये कन्व्हर्ट होतो आणि हा फायब्रिन काय करतो? एक असे फायबर्स असतात हे अशी एक मेश तयार करतो. मेश म्हणजे काय? अशी जाळी तयार करतो आणि ह्या जाळीमध्ये काय होतं? या जाळीमध्ये काय होतं? प्लेटलेट्स येऊन अडकतात. ह्या अशा प्लेटलेट्स येऊन अडकतात. ह्या अशा प्लेटलेट्स येऊन अडकतात आणि हे कुठं होतं? ते कुठं होतं? व्हेसल्सच्या तिथे होतं. जिथे व्हेसल्स आहेत तिथं होतं आणि मग काय होतं? या प्लेटशी तिथं अडकल्यामुळे काय होतं? जी ऊनची जी हे झाली होती आपली ओपनिंग झाली होती, जिथं ऊन झालं होतं, ती काय होते ओपनिंग सील होते. त्यानंतर ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, ब्लड व्हेसलला काय होतं? तसं न्यूट्रोफिल्स लाइनिंग होते. ब्लड व्हेसलला काय होतं? न्यूट्रोफिल्सची लाइनिंग पण तयार होते. हे तुमचं हिमोस्टॅसिस फेजमध्ये होतं. त्यानंतर आहे तुमची इन्फ्लामेशन इन्फ्लामेशन फेज. याच्यामध्ये काय होतं? इन्फ्लामेशन जी फेज आहे, इन्फ्लामेशन फेज इन्फ्लामेशन फेजमध्ये काय होतं? मेनली काय होतं तर बॅक्टेरिया आणि जे पॅथोजन्स आहेत, ते आपण डिस्ट्रॉय करण्यासाठी डिस्ट्रॉय करण्यासाठी बॉडी काय करते? सर्टन केमिकल्स रिलीज करते. त्याच्यामध्ये एक्झुडेट फॉर्म होतं. त्यानंतर फायगोसायटोसिस होतं. फायगोसायटोसिस होतं. त्याच्यानंतर जे डॅमेज्ड सेल्स आहेत, डॅमेज्ड सेल्स आहेत. त्याच्यानंतर म्हणजे किल्ड बॅक्टेरियाज आहेत. ते काय करतात? रिमूव्ह केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे अजून काय होतं? स्वेलिंग होतं. इन्फ्लमेशन आहे म्हटल्यावर तिथं काय-काय येणार? स्वेलिंग येणार, रेडनेस येणार, पेन येणार, इचिंग येणार. ठीक आहे. हे एवढे सगळे रिस्पॉन्स जे आहे ते इन्फ्लमेशनमध्ये होत असतात. पहिली जी आपली स्टेज आहे त्याच्यामध्ये काय आहे? हिमोस्टॅसिस आहे. हिमोस्टॅसिसमध्ये काय होतं? सडनली आपले जे व्हेसल्स आहेत त्या कॉन्स्ट्रिक्ट व्हायला लागतात. कॉन्स्ट्रिक्ट झाल्यामुळे आपला जो ब्लडचा जो सोर्स आहे तो आपला त्या ठिकाणचा लोकल एरियाचा बंद होतो आणि त्याच्यामुळे आपली ब्लीडिंग स्टॉप होते. त्याच्यानंतर काय होतं? प्लेटलेट ॲग्रीगेशन होतं, फायब्रिन्स ॲक्टिव्ह होतात, न्यूट्रोफिल्स ब्लड व्हेसलच्या लायनिंगला लाईन होतात. त्याच्यानंतर मग सेकंड फेज येते ती म्हणजे इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशनमध्ये काय होतं? सर्टेन केमिकल्स रिलीज होतात, एक्झुडेट फॉर्मेशन होतं, फॅगोसायटोसिस होतं, डॅमेज सेल्सला आपण बाहेर काढतो, बॅक्टेरियाजला आपण बॉडी आपली किल करायला लागते. तर स्वेलिंग येतं, रेडनेस येतं आणि पेन होतं आणि काय होतं? इचिंग होतं. नंतरची जी आपली थर्ड स्टेज जी आहे ती आहे प्रॉलिफरेशन. प्रॉलिफरेशन म्हणजे काय होतं माहिती आहे? प्रॉलिफरेशनमध्ये जो तुमचा उंडचा जो गॅप आहे, हा तुमचा उंड आहे. हा तुमचा उंडमध्ये जो हा गॅप तयार झाला होता, हा गॅपला भरण्याचं काम प्रॉलिफरेशनमध्ये होत असतं. प्रॉलिफरेशनमध्ये काय होतं? उंडचा गॅप भरला जातो. तो कसा भरला जातो? तो ग्रॅन्युलेशन टिश्यूने भरला जातो. ग्रॅन्युलेशन टिश्यूने भरला जातो. अजून काय होतं? तिथे न्यू टिश्यू बिल्ड होतात. न्यू टिश्यू रिबिल्ड होतात. त्याच्यानंतर अजून काय होतं? तिथे न्यू ब्लड व्हेसल्स फॉर्म होतात. न्यू ब्लड व्हेसल्स फॉर्म होतात, जेणेकरून काय होणार ब्लडला ऑक्सिजन त्या टिश्यूला जिथे वूंड झालेला आहे, त्या टिश्यूला ऑक्सिजन सप्लाय मिळेल. ऑक्सिजन सप्लाय मिळेल. न्यू ब्लड फॉर्म झालेला आपण काय म्हणतो? व्हॅसोनिओजेनेसिस. व्हॅसोनिओजेनेसिस असं म्हणतो आपण. इथे काय होणार? नवीन त्या ब्लड व्हेसल्स तयार होतात आणि त्यामुळे ऑक्सिजन सप्लाय वाढतो आणि आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन सप्लाय वाढला, की वूंड हीलिंग काय होते? वूंड हीलिंग काय होते? फास्ट होते. ठीक आहे. नंतर जी आपली फोर्थ स्टेज आहे ती म्हणजे मॅच्युरेशन. त्यालाच आपण काय म्हणतो रिमॉडेलिंग. मॅच्युरेशन किंवा रिमॉडेलिंग. त्याच्यामध्ये काय होतं टिश्यू जे आहेत ते ग्रोथ होते. जो टिश्यू प्रॉलिफरेशन स्टेजमध्ये तयार झाला होता, त्या टिश्यूची ग्रोथ होते. हा टिश्यू स्ट्रॉंग व्हायला लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्ट्रेंथ येते, फ्लेक्सिबिलिटी येते. अजून काय होतं स्कार फॉर्मेशन होतं. त्यानंतर स्कारची थिकनेस कमी होते. त्याच्यानंतर 70 टू 75% ऑफ ओरिजिनल स्ट्रेंथ जी आहे ती इथे रिकव्हर होते. जो वूंड आहे, ज्या ज्या जागी वूंड झाला होता, त्या जागची जी
टोटल स्ट्रेंथ आहे त्यापेक्षा आपल्याला तिथे 70 to 75% जी स्ट्रेंथ आहे ते आपल्याला मॅच्युरेशन फेजमध्ये बघायला मिळतं. तर एकदा आपल्याला क्विकली रिवाईज करायचंय. आपल्या ज्या फेजेस होत्या त्या हिमोस्टॅसिस, इन्फ्लॅमेशन, प्रॉलिफरेशन आणि मॅच्युरेशन. हिमोस्टॅसिसमध्ये काय होतं, ब्लड व्हेसल काय होतात कॉन्स्ट्रिक्ट होतात. त्याच्यामुळे व्हेसल्स काय होतात, व्हेसल्स कॉन्स्ट्रिक्ट होतात. त्याच्यामुळे काय होतं, ब्लड स्टॉप होतं आणि ब्लड स्टॉप झाल्याच्या नंतर अजून काय होत होतं, फायब्रिन ॲक्टिव्हेट होतात. फायब्रिन ॲक्टिव्हेट झाल्यामुळे मेश तयार करतात. मेश तयार करून प्लेटलेट्स ॲग्रिगेशन तयार करतात आणि तिथं काय होतं, ब्लड व्हेसल कंटिन्युटी ब्रेक झाली होती किंवा स्किनची जी कंटिन्युटी ब्रेक झाली होती, तिथे ते एक सील बनवल्या जातं. इन्फ्लॅमेशनमध्ये काय होतं, इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स होतात, केमिकल चेंजेस होतात. त्याच्यानंतर तिथे आपण बॅक्टेरिया आणि पॅथोजनला किल करतो. एक्झुडेटिव्ह फॉर्मेशन होतं, फॅगोसायटोसिस होतं. त्यानंतर जे काही आपण किल केलेले बॅक्टेरियाज आहेत, जे काही डेब्रिज तिथं तयार झाले होते, ते काय होतात तिथे वॉश आउट केले जातात. त्याच्यानंतर स्वेलिंग आणि रेडनेस आणि पेन आणि इचिंग हे इन्फ्लॅमेशनचे आपल्याला सायन्स बघायला तिथे मिळतात. प्रॉलिफरेशन म्हणजे काय, की वुंड गॅपमध्ये आपल्याला काय होतं, ग्रॅन्युलेशन टिश्यू तिथे भरला जातो. त्याच्यामध्ये नवीन टिश्यू रिबिल्ड होतो, नवीन ब्लड व्हेसल्स रिबिल्ड होतात. ऑक्सिजन त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिजन जातं ब्लडला, टिश्यूला ते ऑक्सिजन चांगलं मिळतं आणि ऑक्सिजन चांगलं मिळाल्यामुळं आपली वुंड हीलिंग जी आहे ती फास्ट होत असते. त्यानंतर आहे आपलं मॅच्युरेशन आणि रिमॉडेलिंग फेज. त्याच्यामध्ये काय होतं, की जो तुमचा टिश्यू प्रॉलिफरेशन फेजमध्ये तयार झाला होता, तो अजून जास्त ग्रोथ व्हायला लागतो. तर अजून स्ट्रॉंगली ग्रोथ व्हायला लागतो. मग स्कार फॉर्मेशन पण त्याच्यामध्ये होतं आणि स्कारची थिकनेस जी आहे ती कमी होते आणि 70 to 75% जी ओरिजिनल स्ट्रेंथ आहे याच्यामध्ये आपल्याला रिकव्हर बघायला मिळते. ठीक आहे. तर हा आपला ऊन आणि इन्फ्लमेशन आणि ऊनचा आपला जो थिअरी पार्ट आहे, इन्फ्लमेशन आणि ऊन. इन्फ्लमेशन आणि प्लस ऊनचा आपला थिअरी पार्ट इथे कव्हर झालेला आहे आणि आता याच्यावरची आपण काय करणार आहोत, एम-सी-क्यू बघणार आहोत. तर आपला फर्स्ट क्वेशन जो आहे तो असणार आहे, आपला फर्स्ट क्वेशन आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग इन्क्रीज व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी ड्युरिंग द अक्यूट इन्फ्लमेशन? आपल्या याच्यामध्ये व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी कोण-कोण वाढवतं? फर्स्ट ऑप्शन आहे आपला हिस्टामाइन्स, सायटोकायनिन्स, ए-एफ-पी, बोथ ए एंड बी. तर आपण बघितलेलं होतं की हिस्टामाइन्स आणि सायटोकायनिन्स दोन्ही पण काय करतात? व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढवतात. ऑप्शन डी इज आपलं करेक्ट आन्सर. त्यानंतर सेकंड आहे आपला मेकॅनिझम बिहाइंड द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अक्यूट इन्फ्लमेशन. रेडनेस एंड पेनमुळं इन्फ्लमेशन होतं का? तर नाही. इन्फ्लमेशनमुळं रेडनेस एंड पेन होतं. पॅनसायटोपेनिया इन्फ्लमेशनमध्ये काही रोल आहे का? नाही. व्हॅस्कुलायलेशन एंड इन्क्रीज व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी. व्हॅस्कुलायलेशन झाल्यामुळं काय होतं? व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढते. व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढते आणि त्याच्यामुळे इन्फ्लमेशनमध्ये अजून काही-काही चेंजेस होतात ते आपण आता बघितलं. त्याच्यामुळे सी हे ऑप्शन आपलं करेक्ट आहे. The classical substances that increase the sensitivity of pain receptors by enhancing the pain-provoking effect of bradykinin is. असा क्लासिकल सबस्टन्स दॅट इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी ऑफ पेन रिसेप्टर. असा कुठला याच्यातला ऑप्शन मधला नोसिसेप्टर्स, एन्डॉर्फिन, प्रोस्टाग्लॅंडिन किंवा ऑल ऑफ द अबोव्ह यामध्ये कोण आहे जो काय करतो, की तुमचं पेन वाढवतो? ठीक आहे. नॉसिसेप्टर्स म्हणजे काय? पेन रिसेप्टर्स असतात. पेनवर जे रिसेप्टर्स असतात तर आपण काय म्हणतो, नॉसिसेप्टर्स असतो म्हणतो, जे की पेन रिसेप्टर करतो त्याला आपण नॉसिसेप्टर म्हणतो. एन्डॉर्फिन काय करतं? पेन कमी करतं. प्रोस्टाग्लॅंडिन काय करतं? पेन वाढवतं. तर क्वेशनमध्ये काय विचारलंय? तेच विचारलंय, की कोण वाढवतं? ठीक आहे. प्रोस्टाग्लॅंडिन इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेशन आहे आपला, थिक येलो ड्रेनेज फ्रॉम द वुंड इज नोन ॲज. वुंडमधून काय येत आहे? थिक येलो ड्रेनेज येत आहे, त्याला आपण काय म्हणायचं? हिमोरेजिक एक्झुडेट म्हणायचं का? का सिरस एक्झुडेट म्हणायचं? काय फायब्रिनस एक्झुडेट म्हणायचं? काय प्युरुलंट एक्झुडेट म्हणायचं? हिमोरेजिक एक्झुडेट असेल तर तो कसला असणार आहे? रेड कलरचा असणार आहे. सिरस एक्झुडेट असेल तर तो काय असणार? त्याच्यामध्ये काय असतं? सीरम असतं आणि तो काय असतो? कलरलेस असतो. ठीक आहे. नंतर फायब्रिनस एक्झुडेट काय असतात? फायब्रिन्स असतात आणि प्युरुलंट म्हणजे काय आहे? पस. एक येलो म्हणजे काय असणार आहे? पस असणार आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? प्युरुलंट एक्झुडेट असं म्हणतो. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. फर्स्ट प्रोसेस इन वुंड हीलिंग इज, वुंड हीलिंग होताना पहिल्यांदा काय होतं म्हणजे फर्स्ट प्रोसेसमध्ये कोलॅजन विल फॉर्म, कोलॅजन तयार होणार का तिथे? ग्रॅन्युलेशन टिश्यू विल अपेअर, हे होणार का? फर्स्ट इंटेन्शनल हीलिंग विल टेक प्लेस. त्यानंतर न्यूट्रोफिल्स लाइन द वुंड एजेस. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचंय, की जे हिमोस्टॅसिस फर्स्ट आपल्या वुंड हीलिंगच्या फेजेस ज्या बघितल्या होत्या आपण, त्याच्यामध्ये काय बघितलं होतं? फर्स्ट कुठली होती आपली? हिमोस्टॅसिस होती. त्यानंतर सेकंड कुठली होती आपली? इन्फ्लॅमेशन होती. त्यानंतर थर्ड कुठली होती आपली? प्रॉलिफरेशन होती आणि फोर्थ आपली कुठली होती? मॅच्युरेशन होती. ठीक आहे. तर याच्यापैकी ह्या ज्या आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी फर्स्ट जे हिमोस्टॅसिस आहे याच्यामधलं कुठलं आहे? तर न्यूट्रोफिल्स लाइनिंग द वुंड एजेस. मी सांगितलेलं तुम्हाला, की व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झाल्यानंतर अजून काय होतं? प्लेटलेटचं ॲग्रीगेशन होतं. अजून काय होतं? न्यूट्रोफिल्सचं
ब्लड वेसलला लायनिंग होते. हे 3 पॉइंट मी तुम्हाला हिमोस्टॅसिसमध्ये सांगितले होते. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट हिअर. In which following in which of the following phases of wound healing are arranged in sequence? सिक्वेन्समध्ये याच्यापैकी कुठला आहे? पहिले इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स होणार का हिमोस्टॅसिस होणार? नाही. आपल्याला बघितलं होतं की अगोदर हिमोस्टॅसिस असतं, नंतर इन्फ्लेमेटरी असतं, नंतर प्रॉलिफरेशन असतं आणि नंतर काय असतं मॅच्युरेशन असतं. असा कुठला ऑप्शन आहे बघा. हिमोस्टॅसिस आहे करेक्ट आहे. रिकन्स्ट्रक्शन नाही. हिमोस्टॅसिस, इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स, रिकन्स्ट्रक्शन, मॅच्युरेशन करेक्ट आहे. प्रॉलिफरेशनलाच रिकन्स्ट्रक्शन असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. Which of the following is in the blood clots helps to hold the wound together during hemostasis phase of wound healing? wound healing मधच्या hemostasis phase मध्ये कोण आहे जे की काय करतं ब्लड क्लॉट्सला पकडून ठेवतं. तर मी तुम्हाला काय सांगितलेलं की फायब्रिन्स जे आहेत ते असे मेश बनवतात. फायब्रिन्स असं मेश बनवतं आणि ह्या मेशमध्ये काय होतं प्लेटलेट्स इथं येऊन जमा होतात आणि काय होतं इथं ब्लड क्लॉट फॉर्म होते. मग ग्रॅन्युलेशन टिश्यू करतो का? नाही करत. न्यूट्रोफिल करतो का? नाही करत. फायब्रिन करतो का? तर हो करतो. ल्युकोसाइट नाही करत. ल्युकोसाइट काय करतात? फॅगोसायटोसिस करतात. फॅगोसायटोसिस करतात. ग्रॅन्युलेशन काय करतं? वुंडला जे आहे ना ते भरून काढण्याचं काम वुंड भरून करण्याचं काम कोण करतं? ग्रॅन्युलेशन करतं. न्यूट्रोफिल्स काय करतात? इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्समध्ये हेल्प करतात. पण ब्लड क्लॉट फॉर्मेशनमध्ये आपल्याला फायब्रिन हेल्प करत असतो. सॉफ्ट पिंक फ्लेशी projections. The spelling mistake is projections consisting of capillaries surrounded by fibrous collagens are called keloids. Keloids मी काय तो सांगितलं मला hypertrophied कार आहे. ग्रॅन्युलेशन टिश्यू म्हणायचं का? हिमॅटोमा काय आहे? कलेक्टेड ब्लड किंवा ब्लड कलेक्शन बॉडी कॅव्हिटी. एखाद्या बॉडी कॅव्हिटीमध्ये जर ब्लड कलेक्शन झालं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? हिमॅटेमा असं म्हणतो. कोलॅजन काय आहे? कोलॅजन काय आहे? ते एक फायबर्स आहेत. आपल्याला काय विचारलंय? सॉफ्ट पिंक आणि फ्लेशी प्रोजेक्शन असतात त्याला आपल्याला काय म्हणतो? तर त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅन्युलेशन टिश्यू म्हणतो. जे की मी तुम्हाला दाखवलं होतं इमेजमध्ये की हा सगळा ग्रॅन्युलेशन टिश्यू आहे आणि हा पूर्ण काय आहे? इथे वुंड भरून काढण्यासाठी आपल्याला मदत करतो. म्हणून त्याचा आन्सर काय आहे? ग्रॅन्युलेशन टिश्यू. नेक्स्ट आहे क्वेशन आपला ऑल ऑफ द फॉलोइंग फॅक्टर लीड टू द इम्पेर्ड वुंड हीलिंग प्रोसेस एक्सेप्ट इम्पेर्ड ऑक्सिजनेशन, ओबेसिटी अँड स्मोकिंग. याच्यापैकी कुठला असा आहे फॅक्टर आहे जो की काय करतोय तुम्हाला वुंड हीलिंगच्या प्रोसेसमध्ये डिलेड करतोय. ठीक आहे. आणि समोर काय लिहिलंय एक्सेप्ट दिलंय. इम्पेर्ड ऑक्सिजनेशन, ओबेसिटी आणि स्मोकिंग याच्यामुळे होतं का वुंड हीलिंग डिलेड? ठीक आहे, होतं. त्यानंतर ड्रग्स काय-काय ड्रग्स आहेत डायबिटीज मेलाइटस आणि वुंड स्ट्रेस याच्यामुळे पण होतं. ड्रग्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं एक्झाम्पल एक कुठलं स्टेरॉइड सांगितलेलं. त्यानंतर डायबिटीज असेल तर पेशंटची वुंड हीलिंग जी आहे ना ती स्लो असते. ठीक आहे. याच्यामध्ये पण होतं. त्यानंतर हाईट, वेट आणि बॉडी मास याच्यामुळे होतं का? नाही होत. रेडिएशन आणि मालन्यूट्रिशन अँड एज. मालन्यूट्रिशन झालं असेल पेशंटला प्रोटीन इंटेक कमी असेल, एज जर पेशंटची जास्त असेल तर होतं का पेशंटचं डिलेड होतं का? तर होतं. ऑप्शन काय असणार याच्यामध्ये? सी असणार आहे. हाईट, वेट आणि बॉडी मास त्यामुळे कुठलाही फरक पडत नाही. एखाद्या माणसाची हाईट जास्त आहे, त्याचं वुंड हीलिंग कमी आहे. एखाद्या माणसाचं वजन जास्त आहे, म्हणून त्याची वुंड हीलिंग फास्ट आहे. असं काहीही होत नसतं. कॉम्प्लिकेशन ऑफ वुंड हीलिंग इज वुंड हीलिंग जे आहे त्याची कॉम्प्लिकेशन काय-काय असू शकतात? इन्फेक्शन कॉम्प्लिकेशन असू शकतं का? तर हो असू शकतं. हायपरट्रॉफिक स्कार और किलर फॉर्मेशन हे कॉम्प्लिकेशन असू शकतं का? हो असू शकतं. कॉन्ट्रॅक्चर्स ते फॉर्मेशन होऊ शकतात का? तर हो होऊ शकतात. याचा आन्सर काय आहे? ऑल ऑफ द अबोव्ह. In order to cease the bleeding from an open wound, indirect pressure is applied to the affected artery, which is distal to the wound, proximal to the wound, lateral to the wound, medial to the wound. फॉर एक्झाम्पल हा तुमचा हात आहे. ठीक आहे. हा तुमचा हात आहे. हा इथे तुम्हाला वुंड आहे. इथे तुम्हाला वुंड आहे, तर तुम्ही प्रेशर कुठे लावणार आहात? जेणेकरून काय होणार तुमची ब्लड स्टॉप होईल. ठीक आहे. ब्लीडिंग तुम्हाला काय करायचं आहे? ब्लीडिंग स्टॉप करायचं आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे? प्रेशर कुठे लावायला पाहिजे? जेणेकरून ब्लीडिंग स्टॉप होईल. तर तुमच्या इथे वुंड असेल, तर तुम्ही इथे दाबून धरणार ना. इथे दाबून धरल्यावर मग तुमची ब्लीडिंग स्टॉप होणार आहे का? नाही होणार आहे. मग आपल्याला काय करायचं इथे दाबून धरायचं ठीक आहे. मग हे कन्फर्म झाले की इथे दाबून धरायचं पण आता ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलंय की प्रॉक्सिमल आणि डिस्टल. त्याच्यातला प्रॉक्सिमल पार्ट कुठला आहे आणि डिस्टल पार्ट कुठला आहे? जो आपल्या बॉडीच्या जवळ आहे तो आपला प्रॉक्सिमल पार्ट आणि जो दूर आहे तो डिस्टल पार्ट. मग हा काय झाला तुमचा डिस्टल पार्ट आणि हा काय झाला तुमचा प्रॉक्सिमल पार्ट. म्हणून काय आहे प्रॉक्सिमल टू द वुंड ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर.
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला टाइप ऑफ हिलिंग ऑकर्स इन डेक्युबिटस अल्सर व्हिच इज ट्रीटेड विथ डिब्राइडमेंट अँड मॉइस्ट गॉज ड्रेसिंग इज. तर मी तुम्हाला आता सांगितलेलं होतं, की प्रायमरी इंटेन्शन, सेकंडरी इंटेन्शन, टर्शियरी इंटेन्शन म्हणजे कुठले-कुठले येतात. प्रायमरी इंटेन्शनमध्ये तुमचं सर्जिकल वुंड येतो. सेकंडरी इंटेन्शनमध्ये तुमचं काय येतं? ट्रॉमा येतं आणि टर्शियरी इंटेन्शनमध्ये तुमचं काय येतं? प्रेशर अल्सर, ठीक आहे. त्यानंतर इन्फेक्टेड वुंड वगैरे सगळं याच्यामध्ये येतात. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे? सॉरी, याचा आन्सर काय असणार आहे? टर्शियरी इंटेन्शन. ऑप्शन ए टर्शियरी इंटेन्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला रिमूव्हल ऑफ नॉन व्हायबल टिश्यू फ्रॉम एन ओपन वुंड प्रोमोट हीलिंग इज नोन ॲज. ऑप्शन आहे डिब्राइडमेंट, ड्रेसिंग, क्लीनिंग आणि एक्सिजन. एक्सिजन म्हणजे काय? कट करणे. ठीक आहे, कट करणे. त्याला काय विचारलंय? रिमूव्हल ऑफ टिश्यू, रिमूव्ह करणं. ठीक आहे. क्लीनिंग, क्लीनिंग म्हणजे रिमूव्हल ऑफ टिश्यू आहे का? नाही आहे. ड्रेसिंग, ड्रेसिंगमध्ये आपण रिमूव्ह करतो का? नाही. ड्रेसिंगमध्ये आपण फक्त ड्रेसिंग करतो. ऑप्शन याचा आन्सर आहे डिब्राइडमेंट. हे आन्सर करेक्ट आहे. डिब्राइडमेंट. डिब्राइडमेंट. डिब्राइडमेंटमध्ये आपण काय करतो? वुंड वुंड काय करतो? क्लीन करतो. डिब्राइडमेंटचे टाइप कुठले-कुठले आहेत? डिब्राइडमेंटचे टाइप जे आहेत ते कुठले-कुठले आहेत? मेकॅनिकल डिब्राइडमेंट, ठीक आहे. दुसरं कुठलं आहे? ऑटोलायटिक, त्यालाच आपण नॅचरल म्हणतो. थर्ड आहे तुमचं बायोलॉजिकल, फोर्थ आहे सर्जिकल. मेकॅनिकल म्हणजे मग आपण काय करतो? फिजिकल फोर्स यूज करतो. फिजिकल फोर्स यूज करून काय करतो आपण? डिब्राइडमेंट म्हणजे काय? डिब्राइडमेंट म्हणजे काय समजलं का तुम्हाला पहिले? डिब्राइडमेंट म्हणजे काय? डेड टिश्यू रिमूव्ह करणे. डेड टिश्यू, नेक्रोटिक टिश्यू, नेक्रोटिक टिश्यू जो आहे, जो वूडवर जमा झालेला आहे, त्याला आपण रिमूव्ह करू. त्याला आपण काय म्हणतो? डिब्राइडमेंट असं म्हणतो. ठीक आहे. तर मेकॅनिकल जी मेथड आहे तुमच्या त्याच्यामध्ये काय करतो आपण? फिजिकल फोर्स यूज करतो. ऑटोलायटिक नॅचरलमध्ये काय करतो आपण? नॅचरली ती प्रोसेस कंप्लीट होऊ देतो. बायोलॉजिकलमध्ये आपण काय करतो? जे मॅगट्स असतात, मॅगट्स म्हणजे काय? किडे. मॅगट्स जे आहेत ते आपण काय करतो? वुंडवर सोडतो. वुंडच्या सॉफ्ट टिश्यूमध्ये सोडतो आणि त्याच्यामध्ये काय करतात? काही एन्झाइम्स ते सिक्रीट्स करतात आणि त्याच्यामुळे काय होतं? तुमची जो डेड टिश्यू आहे तो निघून जातो. ही मेथड आजकाल यूज करत नाहीत. त्याच्यानंतर आहे तुमची सर्जिकल मेथड. सर्जिकलमध्ये मेथडमध्ये काय करतो? आपण पेशंटला डायरेक्ट ओटीमध्ये घेऊन जातो आणि त्याच्या तिथं आपण स्कॅल्पेलने, सिझर्सने आपण ते वुंड व्यवस्थित क्लीन करून घेतो. Which of the following type of debridement involves the introduction of live maggots into the soft tissue of the wound for the purpose of cleaning the necrotic tissue? ऑटोलॅटिक मध्ये करतो का आपण? नाही करत. ऑटोलॅटिक मध्ये आपण काय करतो? नॅचरली नॅचरली डिब्राइडमेंट होऊ देतो. मेकॅनिकल मध्ये आपण काय करतो? फिजिकल फोर्स वापरतो. ठीक आहे. एन्झायमॅटिक मध्ये आपण काय करतो? मॅगट्स यूज करतो. मॅगट्स. एन्झायमॅटिक किंवा त्याला बायोलॉजिकल बायोलॉजिकल असं सुद्धा आपण म्हणतो आणि मेकॅनिकल परत ऑप्शन आला मेकॅनिकल, ठीक आहे. याचा आन्सर आहे एन्झायमॅटिक डिब्रायमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला व्हिच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ डिब्रायमेंट रिफर्स टू द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ डॅमेज टिश्यू ऑर फॉरेन ऑब्जेक्ट्स फ्रॉम अ वुंड बाय फिजिकल फोर्स. असा कुठला खालीलपैकी एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण डिब्रायमेंट जे आहे ते फिजिकल फोर्स लावून करतो. फर्स्ट आहे आपलं शार्प डिब्राइडमेंट म्हणजे त्याला आपण सर्जिकल डिब्राइडमेंट असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर आहे तुमचं मेकॅनिकल, त्यानंतर आहे ऑटोलॅटिक डिब्राइडमेंट त्याला आपण नॅचरल सुद्धा म्हणतो. त्यानंतर एन्झायमॅटिक डिब्राइडमेंट त्याला आपण बायोलॉजिकल सुद्धा असं म्हणतो. तर फिजिकल फोर्स याच्यामध्ये कुणामध्ये यूज करतो आपण? मेकॅनिकलमध्ये यूज करतो. बाकीमध्ये आपण एन्झायमॅटिकमध्ये आपण मॅगट्स यूज करतो. ऑटोलॅटिकमध्ये आपण नॅचरल यूज देतो. शार्पमध्ये आपण काय करतो? स्कॅल्पेल, सिझर्स, ब्लेड्स याचा वापर करतो. ठीक आहे. तर मेकॅनिकल डिब्राइडमेंटमध्ये आपण फिजिकल फोर्स यूज करू शकतो. तर हा आपला इन्फ्लामेशन प्लस वुंडचा थिअरी प्लस एम-सी-क्यूचा सेशन होता. सेशन तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचा आहे.